आता आम्ही किती उलोवपाचे पेशे कशे रे बेगीन बेगीन कम सेकंड कम कम पेशे पेशे कम कम से दुसरा नाम बाकी मी घेते संदीप तुम्ही सेक्रेटरी आणि तुम्ही खबर आहा दोन फाटी मोर्चा घेऊन आले आम्ही रातवाड ऑफिस झाले डिमिंग प्रोविजनला लागूनच मिस्टेक झाली आणि ही फॉर्म टू द कोर्ट अँड वन्स डिमिंग प्रोविजन इट वॉज युअर ड्युटी टू रिजेक्ट इट टू रिप्लाय वॉज युअर ड्युटी बिकॉज यू आर द सेक्रेटरी ऑफ नावेली पंचायत तुवें ती मिस्टेक केली तांकां दिले आणि रातवाड्यात तो प्रोजेक्ट येवपाक पण लोकांचे श्राप घेऊन ते सोड आता आमचे डोंगरेचे आता झाले 5 महिने आम्ही लागली असा इन्स्पेक्शनाक आयले सगळी केली पण आम्ही तुका डायरेक्टली सांगपाक सोदता 100 मीटर असपाक जाय न्ही रस्तो 100 मीटर तू इन्स्पेक्शनाक आयलो तू त्या इन्स्पेक्शनाक केला तू केला नाही डोंगरेर केला तुवें कोणाक घेऊन केलें तुवें Party and Sarpanch, what about people? Those who are objecting, who are complaining, it was your duty to tell them what किती मेन्शन केला की 3.5 to 4 असा मेन्शन केला स असपा जाय म्हणून केला तुवें सेटबॅक आनी ते पार्किंग आसा रोड पळय म्हणून नेरो एम्ब्युलन्स वचना फायर ब्रिगेड वचना उदकाची प्रॉब्लेम जाता लोकांक गार्बेजीची प्रॉब्लेम जाता ना तू हा करता हांगा गायता पळयता बरो आनी तूं आलेगा मागीर बोलते करतो तू डोंगरेर रावना तू नाबिली रावना एक मिस्टेक केल्या नो हे जाना मिस्टेक आय नो व्हॉट इज now whatever second now the story naka we have spoken to the sarpanch has directed sarpanch has told us sarpanch on record आपण उत्तर दिलं की आपण फाल्या रिजेक्शन घालतो म्हणून पीसीपी आणि तुवें दिवपाक जाय ते डिमिंग प्रोविजन आणि 2 दिसांक काबार जाता 13 इज द लास्ट डेट ऑफ डिमिंग प्रोविजन आणि 3 दिसांक काबार सो वी हैव कम टुडे टू अपील टू यू डोंट डू दिस पीपल आर फेसिंग हार्डशिप फॉर वॉटर गार्बेज पार्किंग इट्स ओनली वन डेड एंड काय ना थंय सो तू माझी तकली नाही आम्ही बिल्डराच्या अगेन्स्ट ना पण तुम्ही पळया टेक्निकल पॉइंट्स पळया तू रावतलो वाचो वचून आमच्या लोकांक फेस करपा आसा सो तू रिपोर्ट धाडटलो म्हणून सांगात आणि आम्ही कंप्लेंट दिली आसा पळय दिसून कॉपी आसा टुमॉरो एनी हाव यू फाल्यां धाडटा म्हणलो नाजाल्यार मागीर मोर्चा हाडटले तुजे मोर्चा हाडटले हांव फाल्यां ते म्हणून फाल्यां जाल्यार आमी कितें करतली अख्खे डोंगरी नावेली डोंगरी वॉर्ड बीन मोर्चा डिस्को नाचोता तीन केले पळय तुका मागीर डिस्को नाचयता हांव तुका डिस्को नाचोवपी हांव प्रतिमा एक मिनिट पयर म्हादेव साहेबांना इन्स्पेक्शन घ्यायचंय तुम्ही ती कुठची डेट 8 तारखेक आमगे 2 इन्स्पेक्शनां तुम कॅन्सल केली दिलीप येयना मागीर अनऑफिशियल तुम गेले त्याच रिपोर्ट दिवपाक जायना सो मुगे क्वेश्चन कितें तुम सांगलोले दिलीपान सांगिल्लें म्हणून फर्स्ट वीक ऑफ जून तो येतो म्हणून इन्स्पेक्शना तुम ते इन्स्पेक्शन कित्याक काडना आमगे इन्स्पेक्शन तुम काडना लोकां बरं बट ultimate last what is the goal to reject purpose ultimately goal you should have called the party who has complained no you are doing that for with the builder सरपंचाच्या घालना लास्ट टाइम किती चूक झाली ती प्रोविजन सरपंचा कोणत्या जबाबदारी कोणता निवडी केला सर किती राऊंड करता बाबा तुका सांगता कोणाच्या वयले साकून नी वय साकून फोन येता ते एंटरटेन करपाचे बंद कर संदीप मल्याळी हांव तुका पळय एक्सपोज करतलें म्हाका सगळें खबर आसा प्रेशराचेर नाका जावं ते टीसीपी म्हणला तू खबर आहा खंयचो प्रेशर तो दाबोलीच्या प्रेशराचेर तूं हें नाका नाका not at the cost of our people in our ward. All because you said so with all so तुका हांव रिस्पेक्टान तुवें उदक तूं पळय 5 मीटर तूं आशाय तुका लागून ती धाकपाडो ते जालें मरे आतां लोक एकदा धाकटेली आयली ती जालें तुजी मिस्टेक लागून जालें सो 13 तारखेर 3 जाता प्रोविजन लास्ट फाल्यां 11 रॉय प्रेसिडा तुम्ही फाल्यां 9 जाल्यार 11 पंचायती येवन मरे लॉक घालता पंचायत नावली पंचायती लास्ट टाइम आम्ही इथे डेलिगेशन घेऊन गांठवाड्याचे आणि तिला सेक्रेटरी मिस्टेक केली खबर आहा नावेली पंचायतीच्या सेक्रेटरीची मिस्टेक झाली दॅट ते रिपोर्ट धाडपाक जाय आसता रिजेक्ट करून ताणें धाडना आनी ते डिमिंग प्रोविजनाचे गेले आनी 15 days क्रॉस जाले म्हूण ही गॉट द कमिशन दॅट बिल्डर तितून लोक रस्त्याचे लोक हितू पाट येयले बट देन लास्ट टाइम ही वेंट टू द कोर्ट नाव
वी आर कम मच बिफोर डिमींग प्रोविजन काबार जावपाक पयलें 1 दिसा टायम आसा तो आनी दीस इज रिगार्डिंग इन डोंगरी नागरी कॉन्स्टिट्युएन्सी डोंगरे आनी हेका लागून आमी लोकांनी प्रोटेस्ट केल्लो आनी आमी रस्त्यार येयलीं सगळे लोक तुवें येयलो बरो इन्स्पेक्शन आमी येयलो थंय मागीर तें थंड जालें आनी आतां परतून हांव आयको येयले ते भाशेन तेका आमकां टीसीपी सोन खंय तेका टेक्निकल क्लियरन्स मेळ्ळो आहा व्हिडिओ मेळ्ळे तेका ना टेक्निकल क्लियरन्स सो ओन्ली टेक्निकल हे मेळ्ळा आनी त्या तारखेर तेगेले डिमींग प्रोविजन काबार जाता 5 दीस काबार जाता ते तारखेर आनी वी आर टुडे ऑन द 10th 11, 12, 13 मागीर जालें आनी आफ्टर दॅट वी नॉट बी एबल टू डू एनीथिंग सी आमी डोंगरेर नावेली जायते बिल्डर आहेत जावं तो लिओ पेरेर जावं मारियो जावं केदार जावं अल्बिनो जावं सेंजिल डिकोस्टागे प्रोजेक्ट आहे योगेश नायकागे आहे मार्टिन डिकोस्टागे आहे आमी केन्ना लोक तेंच्या आड वचोन कित्याक तूं समज कायद्यान ट्रान्सपरंट आहा तुगे सगळे कायद्यान कित्याक पार्किंग फेसिलिटी सारकी आहा इलिगल ना तुगे गार्बेजा मॅनेजमेंट आहा जाल्यार आमी केन्ना कोणागे वाटे येयल्ले बट दीस इज हॅपनिंग नाव बिकॉज यू कॅन सी द इलिगिलिटीज एंड वेन इट इज इलिगल ओनली पीपल वील कोण डोंगरे वयलो कोण नावेली लोक 1 वॉर्ड आमगेलो आनी जाणे पावले लास्ट मिनिट आमी केलें म्हूण डिले जालो म्हूण हें जालो आतां रोड आसपाक जाय एक्झिस्टिंग रोड तूं आसपाक जाय पात्रांव सरपंच सरपंच दिसा तुम्ही इन्स्पेक्शन केलं न्ही सायट इन्स्पेक्शन 8 तारखेक एट अबाउट 10:30 ते सायट इन्स्पेक्शनाचे तुमकां रोड कितू मेळ्ळो तुमकां ते सायटीचेर रिडींग मारता सायटीचेर एक्चुअली 4 मेळ्ळो इट्स 3.5 to 4 3.5 to 4 बट जोगल्यार 4 मेळ्ळो उदीक सोनायल्या 4 मेळटा 4 त्या ओ तिसो ना जाल्यार 3.5 सो तेजे म्हाका दिसता हो प्रोजेक्ट बसना रिजेक्ट जालो वी गो लाईन टू लाईन Okay. मागीर फोर तुम्ही आता तुगेल्या तोंडार एडमीट केला सरपंच बाब तुम्ही सेक्रेटरी आणि तुमगे आमगे लोकांक घेऊन ते केला इन्स्पेक्शन सो इन्स्पेक्शन रिपोर्ट तुका आसतलो इट इज मेल बी ऑन द पेपर लिगली सारको सो थिंगा तो तूं चोय मॅच कर 3.5 to 4 वयर तो ना आणि हुंयचोय जाय जाल्यार 6 आसपाक Correct. इट शुड बी 6 आणि माय सेटबॅक इज 3 बट यू गो टू डू नो रायट लूपहोल्स हे जावपाक जायना आमी कोणाच्या पोटार येयनाय रॉंग हा चोय ते सारकें करपाक जाय तो टर्न असो टर्न हा थिंगा एक्सिडेंट पडले ना ते आतां एक्सिडेंट जाता थिंगा नॅरो हा रोड आनी मागीर हितून लोक येतलो कितें कितें आमी कितू फ्लॅट येता कितू शॉप केली आतां पार्किंगाचो तें कितें केलें तेजे एक प्रोजेक्ट आसलो 5 वर्सां पयलींचो त्या प्रोजेक्टाक तें कितें केलें ताका प्लॅन लिमीट केलें तेणें एक्चुअली नासी वेल आयज 10 जून 2026 आणि आमी हांगा येयल्ले आसा नावेली पंचायत आमचे नावेली कॉन्स्टिट्युन्सी जे आमचे दोंगोरी वॉर्ड दोंगोरी युनायटेड फ्रंट ह्या मेंबर्सा बरोबर आमी आयिल्ली आनी सरपंचाक आमी भेट दिली अँड दीस इज रिगार्डींग ऑब्जेक्शन ऑन वन बिल्डर in Naveli who is trying to come up with a building construction in Dongori. 11 flats. So total तितून म्हाका दिसता कितें तरी 11 कितें फ्लॅट आहा शॉपां आसतलीं आनी आमी ह्यो मुद्दो काडलेलो केन्ना 4 म्हयने पयलीं तुमी सगळे प्रेस रिपोर्टर्स भाव येयले आनी आमी तुमकां इन्स्पेक्शन करून दाखयल्लें आनी सगळ्या गोंयकारांनी पळयल्लें नावेलकारान पळयल्लें सरपंचाकूय आपयल्लो जो जावन आसा पावलू पेरेर देखून आयिल्लो आनी आमी ताका दाखयल्लें कितें कितें बसना तें आतां हो जो AR हेरिटेज म्हणून हो जो ताजें नांव आसा ताजें नांव जें आसा प्रोप्रायटर महादेव P. चव्हाण प्रोप्रायटर महादेव P. चव्हाण हू इज कमिंग अप विथ द फ्लॅट्स आमकां ह्या प्रोजेक्टाक आमी कोणाच्या पोटार येवपाक आमकां इंट्रस्ट ना पयलीं क्लियर करता मागीर हांव टॅक्निकल उलयतां आमच्या नावेलींत जायते प्रोजेक्ट येयल्ले आसा व्हडले व्हडले बिल्डींग येयल्ले आसा बीग टायप येयल्ल्यो आसा आमचे बिल्डर आसा बाब लिओ पेरेर म्हणटा तो आसा मार्टिन डिकोस्टा आसा मारियो आसा मागीर अल्बिनो आसा बाब केदार आसा MI बिल्डर्स आसा सेंजिल डिकोस्टाचे प्रोजेक्ट आसा आमी कोणा इनासियोचे आसा कोणाचेच आमी केन्ना वचूं ना कित्याक तेणी आपली मर्यादा सांबाळल्या आपलो कायद्यान कितें आसा ते ट्रान्सपरन्सी लिगेलिटी पळयल्या खंयच्या आसूं ड्रेनेज सिस्टम पळयल्या उदकाचो प्रॉब्लम जातलो गार्बेजाचो प्रॉब्लम जातलो पार्किंग ते सगळे दिल्ले आसा सो दीस इज नॉट अगेन्स्ट द बिल्डर्स बट वी आर अगेन्स्ट द प्रोजेक्ट्स वीच आर इलिगल
रातवाड्यार तुम्ही पहिला नावेली आमचो लोक रस्त्यार देवलो पंचायतीक येयले पूण मिस्टेक जाल्ली जो पंचायतीक सेक्रेटरी आसा तो संदीप हल्याली म्हणटा तो सेक्रेटरी तो हल्याली वो म्हणल्याली आमकां खबर ना पूण त्याने डिमींग प्रोविजनाक 15 दिसाचो टायम आसता तो त्याने हें केलो रिजेक्शनाक घालपाक जाय आशिल्लें लोकांक सांगून दिकून त्याने रिजेक्शनाक घालून ना डिमींग प्रोसेसान कितें जालें प्रोजेक्ट पास जालो सो वेन ही गोज टू द कोर्ट ऑब्वियसली बिकॉज तो कायदो आसता ते कंडिशन इज देर विथीन 15 days आतां हे प्रोजेक्टाचेर प्रॉब्लम कितें आसता तें सांगता खंयचेय प्रोजेक्ट करता जाल्यार एक्झिस्टींग कितले आसपाक जाय एक्झिस्टींग रोड कितलो आसपाक जाय 6 मीटर आनी हेजो आमी इन्स्पेक्शन करून आमी रिपोर्टाचेर पळयल्लो आसा हाजो 3.5 मॅक्झिमम 4 जाता सो 3.5 मॅक्झिमम 4 जाता जाल्यार 6 आसपाक जाय कशें पयलींच आउट एंड आउट ट्रेन जाता कॅन्सल जाता तुम्ही तो रोड पळयात तो रोड नॅरो आसा एक एम्ब्युलन्स चुकून वचपाक जायना भुरग्यांचे ते एक्सिडेंट जाता इट इज वन वे 2 मोटरां येवपाक वचपाक जायना आनी इट इज एक्स्ट्रीमली एट द डेड एंड बट ऑन द प्लॅन बाय प्रिसिला वील टेल यू ऑल द टेक्निकल पॉयंट्स ऑन द तेणे कितें दाखयलां तें विलेज आसा म्हणून आतां हे पळय कंप्लेन कम ऑब्जेक्शन टू द एप्लिकेशन डेटेड ऑन 23rd May which is received for grant of construction license for amalgamation of plots and proposed residential building in property bearing survey number 18/2B and 18/2C situated at Dongori, Naveli, Salsett, Goa against AR Heritage through its proprietor Mahadev P. Chavan. So now the application for grant of construction license bearing VP Naveli आम्ही केल्ले आसा इनवर्ड हे पळय आम्ही सिग्नेचरी घेतिल्ली आसा आयज इनवर्ड केल्ली आसा आमची कंप्लेन आनी मेन सांगता ग्राउंड ऑफ ऑब्जेक्शन कित्याक ते मातशें तुमकां सांगता that the proposed construction lacks legal and adequate access as mandated by law. The property in question is situated at the end of a narrow interior village road, one way, no connectivity with a dead end, with only one existing house at the dead end. The existing road on the western side is barely 3 to 4 meters wide and was only insufficient to cater to the increased traffic movement of construction machinery and emergency vehicles like fire tenders, ambulance, multi-unit residential buildings would necessitate the grant of the license for a large-scale project on such a narrow and inadequate access road in contrary to public safety and planning norms. Parkingaची काय सुविधा ना फाल्यां गार्बेज शिवून वयतले फ्लॅटान लोक येवन रावतलो गार्बेजीक लागून कितें जालां तुमी पयला आयकलो आनी बली काडली पळय म्हापसा मेलो आमकां उदकाचो प्रॉब्लम आसा ते चोट्टी जाता लोकांनी हे पळय हे लोक थंय आयला पळय दोंगरीकार आनी जायते जाणांनी सायन दिल्या सुमार आमी 300-400 लोकांची सायन घेतिल्ली आसा आनी तितलेंच न्ही एक घरांतल्या एक मेंबराची सायन घेतल्या म्हणजे एक घरांतल्या मेंबराची समज आमी 5 जाण आसा घरांत आनी आय एम द हेड ऑफ द फॅमिली हांवें सिग्नेचर दिला सो 5 into 300 पळया तुमी म्हणजे आख्खो दोंगरे लोकांक ते ऑब्जेक्शन आसा बट वॉट आय फील इज वाय वी हॅव टू कम ऑन द रोड्स when the sarpanch and when the secretary knows that there is one एकूच सायडीन तो रोड आसा हे आसा म्हण नेरो 2 मोटरां वचना एम्ब्युलन्स जावं फायर ब्रिगेड जावं उदकाचो इश्यू लोकांक उदक मेळना आमी पातेशीर जाता हांगा दोंगरेकारांक उदक मेळना आनी फ्लॅटां आयल्यार कितें जातलें लायट एक फ्लॅक्च्युएट जायत रावता सो आमी आतां पावलू बाबाक सांगला सरपंचाक तो हळयाळी म्हणटा तो आमी येता म्हणल्यार तो ना जालो पूण हांव म्हणटा त्या गव्हर्मेंट सेक्रेटरी कितें तांकां अपॉयंट करता हांवें पावलूक सांगला तूं इतले वर्सां म्हणलें सेक्रेटरी हे सरपंच आनी वॉर्ड मेंबर जायत आसा तुजी जाली म्हणल्यार 25-30 वर्सां तूं एक जायत आसा सरपंच हे म्हणून वॉर्ड मेंबर तुका आमचे दोंगरे कितें आसा ते भायर आसा नॉट दीस सेक्रेटरी नॉट दीस हळयाळी हू इज कमींग फ्रॉम सत्तरी एंड वालपोय ताका कळपाना हें सो आमकां इंटरफिरन्स नाका तेणें आतां प्रॉमीस केला आमकां 13 तारखेर पोरां डिमींग प्रोविजन काबार जाता 15 दीस आसता सो 13 तारखेचेर पयलीं आमी सांगलां आमी ऑब्जेक्शन घातलां आनी तूं नेसेसरी एक्शन घेतलो बिकॉज this time we cannot only blame the secretary we want to see what Paulu the sarpanch is doing there should be transparency एकमेकाचेर घालून फायदो ना सो आमी पावलूक सगळे मेळ्ळा पावलून आमकां तुमच्या मुखार रिकॉर्डाचेर आसा सरपंचान आमकां उतर दिलां की आपूण फाल्यांच जाता तितले बेगीन टीसीपीक धाडटा आमी ताका सांगला टीसीपीक धाड व्हिडिओक जाय थंय घाल पूण हे प्रोजेक्टाक मातशें सांबाळून आनी त्या दिलीप चव्हाण जो बिल्डर आसा तुका सांगपाक सोदता बाबा आमी तुज्या अगेन्स्ट ना आतां पूण केन्नाय तुमी प्रॉपर्टी घेता कोणेय लँड ओनरा कडेन बीन तुमी सगळे सेटबॅक सगळे पळोवपाक जाय फॅसिलिटीज आसा जाल्यार बिस्ते मरे कितें जाता जाणा लोकांक त्रास जावपाची पडना हो दोंगोरी नावेलीचो लोक आनी लज आमकां की आमकां आमच्याच नावेली सरपंचा कडेन सेक्रेटरी कडेन येवन इलिगेलिटीज आनी कितें सारकें ना तें दाखोवपाक पडटा एक्चुली इट्स देयर जॉब आनी लास्ट
what I failed to know is that when Sarpanch had gone for inspection, त्याने सेक्रेटरी घेऊन गेला, बिल्डराक आपोवपाक आसले आनी लोकांक आपोवपाक आसले, रायट? लोकांक तुमकां आपयलें, कोणा आपयलें गो? कोणा आपयलो? So builder has to be present. The Gaocho Lok is to be there, who has objected, who has filed a complaint, along with secretary Sarpanch. So रातवाडो आमचे नाविली जाला ते आमकां हांगा नाका. सो हाजेर आतां आनी टॅक्निकल कितें आसा तें प्रिसिला 2 मिनटां सांगतले आनी काबार करतले. प्रतिमा बायन ऑलमोस्ट कवर केला की तू उलोवपाक आहा तें, बट स्टील हांव ब्रीफ सांगता. दिलीप चवन बिल्डर, ही इज नॉट द फर्स्ट वन ऑफ द प्रॉपर्टी 18/2. तो सेकंड ओनर. ही प्रॉपर्टी तो जाणा, स्टडी करून तो जाणा आसतलो कितले बिल्डर येयले ती प्रॉपर्टी घेवपाक. कोणें गेल ना, कित्याक ती 4 मिटर्स रोड आहा म्हणून. 6 मिटर्स रोड ना म्हणून तो प्लॉट कोणें गेल ना. सो दिलीपान जाण जावपा जाय आहलें हें पास जायना. सो इलिगली आनी फोर्सफुली कित करता आम नपय. गांव पयलीं सद्या तेणें सुसेग पेडेर केला. आमगे क्वेश्चन कितें, हें सगलें पंचायत हेड आहा म्हटल्यार आमी सगलें पंचायताक घालें. बट टील टुडे द पंचायत नेवर टूक एनी एक्शन. Deliberately I can say with the help of the secretary, because आमकां प्रॉब्लम आहा आमगे सॉल्व करता आमच्यान जायना. सो वी हॅव टू गो टू द पंचायत. सो पंचायताक आमी हितू कंप्लेन्स घायल्यो फ्रॉम जानेवारी प्लीज नोट डावन आं. जानेवारी पंचायता कंप्लेन लेटराच्या पंचायतान तांकां स्टॉप नोटीस धाडली, शो कॉज नोटीस धाडली, सायट इन्स्पेक्शन धाडलें. तेच फाटल्यान आनी 2 सायट इन्स्पेक्शन धाडली. विथ दिलीप नेवर केम. मागीर सरपंचाक आमी विचारल्या, तो 3rd टायम येयना जालें कितें. सो तें म्हणलें मिटींग घेतलें आनी डायरेक्ट आमी उलयतरी आमी पॉसिबली ते बॅरिकेड्स काडले म्हण तेणें एनओसी नासता बॅरिकेड्स घायला हांवें थिंगा. सेकंड थिंग, नाव वी आर फायटींग ओनली फॉर दीस हेडेक 18/2C and 18/2P. P also he kept it blank. He did not show any plan for that. कित्याक मागीर प्लॅन आहा, प्लॅन नंबर 18/2P हें करपाक, बिल्ड अप करपाक. Yeah, so he didn't combine. Now he is telling the flat owners of 18/2B building, which is already existing for the past 5 years, now without their consent, without any signatures of theirs, he is trying to amalgate, which those people also are opposing. We had called them also, but they did not come. So can he do amalgamation without taking the flat owners into consideration? The Panchayat should be aware of this. We are having so many complaints registered in the Panchayat. Panchayat should correctly reject technical clearance order. Reject. Itu हें आसतना. Plus Panchayatan technical clearance TCP letter धाडली. हितू लोकांचे ऑब्जेक्शन आहा म्हणून. TCP अजून रिप्लाय करूना. So TCP is head in glass. The day one we filed a complaint, we are asking Dilip. The Panchayat also is asking Dilip to produce the documents, supporting documents for 18/2P and C. Then काय produce केलना. But in January, on our day of complaint to the Panchayat, then तीच file सोगली आखी file TCP produce करून आता तो after 4 to 5 months he is getting the direct technical clearance order. So now this is all with the Panchayat. Panchayat should reject the file. This is our concern.